प्रियाला प्रीत कळेना. Afridi very lucky really to get away with it. Pakistan operating without a slip, and that's a boundary, a costly one. You've got to have a slip in place. कोणी बघत नसेल तर टीव्ही बंद करून टाका ना तो. Very deliberately. शमिका, अगं किती वेळ आरसा पुसणार आहेस? हळूहळू पारा निघून जाईल ना त्याचा आणि प्रतिबिंब दिसायचंच बंद होऊन जाईल. कसला विचार चाललाय? काही सांगणार का मला? काय रे अभि? अरे बोला ना. मला सांगा काय विचार करताय तुम्ही दोघं? काय झालंय? नाही तसं काहीच नाही. अरे माझा चेहरा पाडून का उभा राहिलाय? सांग ना. त्याचं काय की आम्हाला मला जरा टेन्शन आलंय की होणाऱ्या बाळाची काळजी आम्ही कशी घेणार आहोत. हो म्हणजे तसं मी त्याला म्हटलंय की स्वराला सांभाळता येतं मला, बाकी तसं नाही ग आई. शेवटी स्वराची पूर्ण नैतिक जबाबदारी माधुरीकडे, बरोबर? तिला 24 तास नाही सांभाळावं लागत. रडायला लागली की त्या आईकडे. आपल्या बाळाच्या बाबतीत असं नाही ना करता येणार. हा म्हणजे एका अर्थी बरोबर आहे त्याचं. आणि असंही आपलं कामही नव्यानेच सुरू होतोय मॅगझिनचं. त्यामुळे बाळ मोठं होणं, त्याचे खर्च, त्याचा आजारपण, हे सगळं कसं काय जमेल आम्हाला थोडं टेन्शन आलंय फक्त. काय हसायला काय झालं? तुम्ही आता न हसता आम्हाला सांगणार आहात का काय झालं ते? अरे वेड्यानो, अरे प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. एकदा तुम्ही स्वतःचे सुख आणि स्वतःचे विचार बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या बाजूने विचार करू लागलात की तुम्ही चांगले आईबाप होता. अभि, आई बाबा होत जाणं इतकी सुंदर जाणीव असते ना. म्हणजे कसं फूल उमलत जातं ना तसं असतं. आणि आपण काय असं बघत बसतो का फूल कसं उमलतंय? अरे आपोआप घडतं ते. तसंच आई बाबा पण आपोआप होता येतं. फक्त आपल्या बाळाची काळजी घेणं, ते कसं वाढतं हे बघणं, त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं आणि त्याच्याबद्दल अपरंपार प्रेम असणं, त्यातच सगळं आलं रे. हेच आई बाबा होणं असतं, दुसरं काही नाही. उदाहरणार्थ आपली रात्रीची झोप महत्वाची का आपल्या लहान मुलाचा खोकला महत्वाचा? केबल टीव्ही महत्वाचा की मुलाची परीक्षा महत्वाची? आपली सुट्टी महत्वाची का मुलाचं वार्षिक स्नेहसंमेलन महत्वाचं? याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या मुलाचं म्हणजे जे काय मुलगा मुलगी जे असेल तिचं बरोबर आहे आणि आपलं थोडं बाजूला सारलं पाहिजे हा विचार केला की झालात तुम्ही चांगले आई बाबा, नाही का? खरंच या सगळ्यात एक गोष्ट मात्र पक्की, मुलाला चांगले आई बाबा नक्कीच मिळतील, पण जगातले बेस्ट आजी आजोबा मिळणार आहेत. हा पण एक सांगतो, म्हणजे चांगले आई बाबा व्हायचं असेल तर त्याची सुरुवात रात्री लवकर झोपून लवकर उठून ऑफिसला गेल्याने केली पाहिजे. तर मुलं म्हणतात की आमचे आई बाबा चांगले आहेत. काय चला 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 झोपायला चला. एक मिनिट. तू इथेच थांब. मी 1-2 मिनिटात आलो. 1-2 मिनिटं थांब. काय झालं? 2 मिनिटं. आई शपथ. काय जे हे सगळं? हा
अशू मला ते अभिजित सारखं इतकं रोमॅन्टिक नाही होता आलं, पण मी तितका प्रयत्न केला. आणि ते आपल्या रूढी, आपलं कल्चर, या सगळ्या गोष्टीची मला फारशी माहिती नाही आहे. पण मॉम म्हणायची घरात येणाऱ्या लक्ष्मीचं खूप मनापासून स्वागत करायचं. अशू, आपण दोघे जण मिळून आपल्या घरात खूप सुखाचा संसार करू. हं? हो जय. अशू, वेलकम इन माय लाईफ. काय ग? काय झालं? अभि खूप मोठा प्रॉब्लेम झाला रे. काय प्रॉब्लेम? हो. काय झालं? तुला अस्वस्थ वाटते का? तहान लागली का? मी पाणी आणू का लगेच? नाही तसं नाही. मग मला स्वप्न पडलंय आणि म्हणून जाग आली मला. तुला स्वप्न पडलं? अरे बापरे, मी घाबरलो ना शमी. आमच्या सोनूला भीतीदायक स्वप्न पडलं का? भीती वाटली सोनूला? नाही तसं नाही. पण स्वप्नात ना मला असं दिसलं की मी पाणीपुरीची दुसरी प्लेट संपवतेय आणि तू भरवतोयस मला पाणीपुरी. बघ ना. तुला आजकाल स्वप्नातही पाणीपुरी दिसायला लागली शमी. कठीण. मी घाबरलो. मला कळेच ना काय होतंय तुला. ठीक आहे, होत असतात अशी स्वप्न पडू शकतात प्रेग्नन्सी मध्ये. डोंट वरी. पण मग आता पाणीपुरी स्वप्नात येऊन गेली ना. खायची आहे मला आत्ता. आत्ताच्या आत्ता. अगं पण आता एवढ्या रात्री कोण पाणीपुरी घेऊन तयार असणार आहे आपल्यासाठी? मला माहित नाही. आणि मला नाही खायची आहे काही. आपल्या बाळाला हवी आहे. हे बरं आहे. म्हणजे तुला जे हवंय ते सगळं बाळावर ढकलायचं? असं नाही. हे बघ, डॉक्टरांनी सांगितलं ना या वेळेस काहीतरी खावंसं वाटतं मग खायचं. असं काही डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं. हे आपल्या तुझ्या जिभेचे चोचले. आता एवढ्या रात्री कुठे पाणीपुरी मिळणार आहे? प्लीज ना, प्लीज अभि, प्लीज. बरं, एक सेकंड मला विचार करू दे. हा शर्मा उघडा असेल. शर्माची पाणीपुरी आता चालू असेल. आपण एक काम करूयात, आता तिकडे जाऊ. चालेल? चालेल. पण हळू. ओके? घरामध्ये जर कळलं ना तर मलाच धरतील. चालला तिला घेऊन रात्री फिरायला म्हणून. हळू. चल आवर आहे ना. ए अभि, अरे झोपू नको, जायचंय ना. हो चल ना जायचं. तू निघ आधी. अरे लगेच तयार मस्त. वा अभि, पोचलो आपण फायनली. अरे बापरे, एवढ्या रात्री हा उघड्या. शमी, अरे मला कळतच नाही तुम्हा मुलींना एवढी पाणीपुरी का आवडते. आणि आता तर माझी खात्रीच झाली की पोटातलं बाळ म्हणजे मुलगीच असणार आहे. आतापासून लक्षणं दिसत आहेत. अरे हे बघ, हे सगळं आपण नंतर बोलूया ना. आधी त्या पोटातल्या बाळाला पाणीपुरी खायची. जायचं? चल लवकर. शमी. भैया एक तिखी पाणीपुरी बना ना. अगं तू कधीपासून तिखट पाणीपुरी खायला लागलीस? हे बघ, जेव्हापासून माझ्या पोटात पिल्लू आलाय ना तेव्हापासून. कळलं? भैया जल्दी बना ना प्लीज. थँक्यू. आली बघ. कमी खा जर ते ऍसिडिटी होईल. लास्ट शेवटची बस. अगं शमी, किती खातेस तू? शमी, तुझ्यातला चांगुलपणा, तुझ्यातले सगळा गोडवा त्या बाळामध्ये उतरावा म्हणून मी प्रयत्न करत होतो. तर तुझं पाणीपुरीचं वेळ आता उतरायला लागलं तर माझं काही खरं नाही बाबा. तुला माझं काही चांगलं पाहत नाही. मी आणि तो एकत्र जाऊ ना पाणीपुरी खायला. तो एक सेकंड, आपली मुलगी होणार आहे ठरलंय की नाही आधीच? कधी काय मुलगीच होणार आहे आपल्याला. असं ठरवून काय होत नसतं. हे बघ ऐक, आता मी तुझं ऐकतोय म्हणून चालू दे तुझं बाबा, पण काळजी घे ना स्वतःची. तुला डाएट दिले की नाही? चला आता जास्त पाणीपुरी नको. भैया और जरा जल्दी बंद करते जो ऐसा आते आपके इधर पाणीपुरी खाने को. मग आता माझ्यासाठी काहीतरी बनव. बघू तरी
तुझ्या हाताला किती चव आहे ते. माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. भारी दुखतंय. आजी रिया रिया खूप गोड दिसतेस हा. हो, असंही इंडियन आउटफिट्स खूप छान दिसतात तिला. सासूबाई छान दिसते की नाही? म्हणजे आपल्या घरची सून शोभते हो की नाही? दिसते तर झकास, पण हे किती दिवस टिकणार आहे कुणास ठाऊक. नुसते कपडे बदलले म्हणून आचार विचार काही बदलत नाहीत ना. ते बदलले तर खरं. हे आजी अगं आल्या आल्याच सुरू. बस. रिया चंदू काय ठरवलंय तुम्ही? नाही तसं काही ठरवलं नाहीये. सगळं इतकं अचानक झालं की काही ठरवायला वेळच मिळाला नाही. हो पण पुढे शिकायचंय मला खूप. मग स्वयंपाक शिकणं हे सुद्धा आतमध्ये घालून टाक. आमच्या शमिकाला थोडंफार तरी येत होतं. तुला चहा सुद्धा येत नसेल ना? नाही नाही, चहा येतो ना मला बनवायला. मला चहा येतो, नूडल्स येतात, पिझ्झा येतो, बर्गर येतं, ऑमलेट. आमच्या घरी मी सगळं बनवते हे. हो का? मग आता माझ्यासाठी काहीतरी बनव. म्हणजे काही बनवलंस तरी चालेल. बघू तरी तुझ्या हाताला किती चव आहे ते, नाही का? जा बनव जा. सासूबाई हो काय परीक्षा घेताय लगेच तिची? येईल ना हळूहळू शिकवीन मी तिला सगळं. बघू तरी काय बनवता येतं ते. चव नसणार माहितीये, बघायला काय हरकत आहे. तुम्ही पण ना. अगं काय आहे? एवढी कन्फ्यूज का झाली आहेस तू? काय मदत करू का मी तुला? ऍक्च्युली मला मी नक्की काय करू तेच कळत नाहीये. अगं हे बघ, मी असं प्लॅन केलं होतं की मी मिसळपाव बनवते, पण मिसळपाव म्हणजे जरा जास्तच कठीण आहे नाही? काही कठीण नाहीये. मिसळ ना आपण मस्त मिसळ बनवूया, ठीक आहे? शमी शमी, आय एम सॉरी. मला माफ कर. मी कायम तुझ्याशी वाईट वागत गेले ना ग. मी कधीच तुला समजून घेतलं नाही. तुझा कायम तिरस्कार केला मी. आणि तू माझ्या भल्यासाठी, माझं चांगलं व्हावं म्हणून सतत काही ना काही सांगत असायचीस. आणि मी मात्र त्याचा कायम उलटाच अर्थ घेत गेले. खरंच खूप वाईट वाटतंय ग. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी.
मी नाही समजू शकले तुझं प्रेम. आय एम सॉरी. रिया, वेडू अगं रडू नकोस अशी. हे बघ, जे काय झालं त्या सगळ्यात तुझी एकटीची चूक नाहीये. काय असतं ना, ती परिस्थिती, ती वेळ या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरते. हे बघ, तू काळजी नको करूस. मी सगळं विसरले आणि तूही विसरून जा. आता या घरात नव्याने आलीयस, सगळ्यांची मनं जिंकायची आहेत तुला, कळलं? तेव्हा झालं गेलं मागचं सगळं विसरून जाऊया आपण. परत चल, गॅस बंद कर, उकळलं असेल त्यात. मस्त मिसळ तयार झालीये का? छान बनवतेस तू. थँक्यू. शमी, आता याच्यात मस्तपैकी फरसाण घालूया वरनं. हा, व्हेरी गुड. म्हणजे काहीच माहिती नाही असं काही नाहीये. बरं आहे. बघ, आता प्लेटमध्ये मिसळ घे, त्यावर फरसाण घाल आणि थोडीशी कोथिंबीर घाल. कोथिंबीर चिरायला लागेल, विसरू नकोस. हो. आणि हो ऐक, मी आता बाहेर जाते. मग मी गेल्यानंतर तू घेऊन ये सगळं, म्हणजे उगाच कोणाला डाऊट नको यायला की मी तुला मदत केली. ए शमी, सगळं नीट होईल ना ग? अगं हो, सगळं नीट होईल, काळजी नको करू. पटकन ये बाहेर. मी जाते. शमी, थँक्यू. शमिका, हा, मिसळ चांगली झाली. माझी या प्रियाला प्रीत कळेन, माझी या प्रियाला प्रीत कळेन. या. शाबास. अरे वा वा रिया, जिओ. चंदू, आजची मिसळ खास शमिकासाठी बनली आहे. हा, म्हणजे खायची रे आपण, पण निमित्त काय तर सुनबाईंना मिसळ खावीशी वाटते हे. हा. रिया बाई, तिखट केली नाहीयेस ना? आमच्या शमिकाला सोसायची नाही हो तिखट. हो माहितीये. नाही आजी, बेतानेच तिखट घातलंय मी. मस्त केली हा रिया, खरंच. आजी, आजी तुम्ही पण खाऊन बघा ना. रिया अगं, आणि आईंना पण द्या. नको, मी घेते. दिसते तरी बरी. शमिका, हा, मिसळ चांगली झाली. अंमळ जरा मीठ जास्त झालंय फक्त, बस. आजी, अहो मिसळ मी नाही, रियाने बनवली आहे. अगं, वर्षभर तू जेवण करतेस, मला कळत नाही का? त्या म्हातारीचे केस काय उगाच पांढरे झाले नाहीयेत. विभाने काय केलं, तू काय केलंस, वासाने सुद्धा ओळखू शकेल. कळलं? सॉरी आजी. आय एम सॉरी. मी इथून पुढे कोणाची हेल्प न घेता जेवण बनवेन. सगळं नीट शिकून घेईन मी इथून पुढे, खरंच, नक्की. ठीक आहे, ठीक आहे. शाबास. सगळं व्यवस्थित शिकून घे. हा, पुढे आपल्याच उपयोगी पडणार आहे की नाही हे सगळं. हो आजी, प्रॉमिस.
घ्या, तुम्ही पण घ्या. अरे चंदू तू पण घे ना. वा मस्त आहे. माझी या प्रियाला